नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार. आपलं नाव? अनिल माने, गाव? म्हैसाळ. बरं. तुम्हाला जेव्हा ही केरन टेक्नॉलॉजी माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर तुम्ही ओरिकॅन वापरलं ह्या ऊसाला, हो वापरलं. मग त्याच्यानंतर तुमच्या ऊसामध्ये काय फरक पडला? पेरं बिरं मोठं आहे, पानं मोठी आहेत, बरं. तो वाढ चांगली आहे, हां. रान भुसभुशीत होते, रान भुसभुशीत म्हणजे काय झालं जरा उकरून दाखवू माती. एकदम पोकळ हवं. बरं. हां. अच्छा. पानाची रुंदी कशा आहे जरा? हे पानं रुंदी एक नंबर आहे. हो एक 3 बोटं बसतात काय तुमची? हो 3 बोटं काय बघा, निवांत बसत आहे. अच्छा. हो पेरं बघा किती लांब आहे बघा. हा बघा जाडी बघा. बरं. म्हणजे आता ह्या ऊसाला 4-4.5 महिने झाले. 4.5 महिने झाले, पण 1 महिना का नाही उन्हाळ्यामध्ये मे मध्ये पाणी नव्हतं. म्हणजे पाणी कमी पडलं होतं काय? आणि 1 महिना तर कमी पडलं. बरं. मग त्यावेळेस ऊस कसा होता मग? ह्या एकदम काय वाळत तरी पण एक पाऊस पडला म्हणताना जरा नाही. आता आहे पाऊस, आता काय प्रॉब्लेम नाही त्याचा. हां. म्हणजे केरॉन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे? समाज मी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय माहिती द्याल? देणार की कोण विचारलं तर मी सांगणार वापरा म्हणून. बरं. म्हणजे कशाबद्दल वापरा म्हणणार काय? रिझल्ट चांगला आहे ना आणि बरं. कमी खर्चाचा आहे. तर अच्छा. काय रसायन थोडं वापरलं तर चालतंय, रसायन कमी लागते हां. असं. अच्छा. बरं. म्हणजे तुम्ही केरॉन टेक्नॉलॉजी ओरिकॅन वापरल्याबद्दल वापराबद्दल पानं बिनं पेरं बघा किती लांब आहे, जाडी आहे. पेर आहेत. आता पेर म्हणजे किती वयचे आहेत जरा बघा, फुटवे किती आहेत? फुटवे बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे. 10 फुटवे आहेत. बरं. म्हणजे पेरा पडलेली पेरं आणि ऊसाची जाडी बघून तुम्ही समाधानी आहे? समाधान. बरं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडून सुद्धा म्हणजे असा ऊस आलाय? नाही चांगला. अच्छा. बरं. केरॉन टेक्नॉलॉजी तुम्ही ओरिकॅन वापरल्याबद्दल कंपनीतर्फे तुमचं मी आभार व्यक्त करतो. ठीक आहे.